नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. वकील साहेब आलेले असतात आणि वकील साहेबांना आतमध्ये येताना पंकज काका आणि साई बघतो. वकील साहेब चालले, या संधीचा आपण फायदा घेऊ आणि यांच्यासोबतच आपण घरात जाऊ असं साई पंकज काकाला म्हणतो. म्हणून ते जवळ आलेले असतात की आता त्यांना घरात जायचंय. तेवढ्यात त्यांना वरून रमा खाली उतरताना दिसते खिडकीतून आणि रमा जेव्हा पंकज काकाला बघते तेव्हा खुणवते की तिथेच थांबा, मी तुमच्याकडे आले. साई पंकज काकाला म्हणतो, ही नाटक तर नसन करत ना, ही माही असन आणि रमा बनून मुद्दाम आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतीये आणि आपल्याला म्हणते की इकडे येतीये. काका काहीही बोलत नाही. साईच्या डोक्यात मात्र विचार चालू असतात. इकडे माही शांत बसलेली असते वकिलांच्या समोर, कारण तिला टेन्शन असतं रमा पोहोचली की नाही हे. जेव्हा शिट्टी वाजेल गेटच्या बाहेर गेल्यावर तेव्हाच ती सही करणार असते आणि ती शांत राहून आता शिट्टी वाजते की नाही याचा अंदाज घेत असते. तितक्यात लगेच देविका म्हणते, अगं माही, वकील साहेब आलेत. नीललाही देविका खुणवते आणि आता माहीशी बोलण्याचा प्रयत्न करते. अगं माही, वकिलांशी बोल, वकील तुझी वाट बघताय काहीतरी बोलण्याची. माही मात्र शांत असते, काहीही बोलत नाही, कारण ती फक्त शिट्टी कधी वाजणार याची वाट बघत असते. इकडे रमा खाली उतरलेली असते, पळत पळत येते, पंकज काकांच्या गळ्यात पडते आणि म्हणते, काका तुम्ही कसे आहे, तू कशी आहे. लगेच साई म्हणतो, थांबा, इतकी घाई करू नका, ही माही आहे का रमा, आधी चेक तर करा. अरे साई, मी रमा आहे, असं काय करतोय, माझ्यावर विश्वास ठेव. हा मला ओळखलाय म्हणजे तू रमाचे. ए का ग, तुला त्रास दिला का त्या माहीने. नाही, माहीने त्रास दिला नाही मला. साई, तुला कोण म्हटलं की माहीने मला त्रास दिला. माहील जेव्हा शिट्टीचा आवाज येतो तेव्हा ती म्हणते, हे बघा, मी पूर्ण शुद्धीमध्ये आहे आणि मी विलवर सही करायला तयार आहे. जे माझ्या वडिलांनी सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे, मी ती देविकाच्या आणि तिचा पार्टनर नील या दोघांच्याही नावावर करायला तयार आहे. आणि हे मी पूर्ण शुद्धीत बोलतीये, कारण मी आत्ता ड्रग वगैरे काही घेतलेलं नाहीये. मी ड्रग ॲडिड आहे हे मी स्वतः मान्य करते, पण आत्ता पूर्ण शुद्धीमध्ये बोलतीये की मी ही देविकाला सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. वकील म्हणतो, तुम्ही खरंच शुद्धीत आहात का, कारण तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये काय काय लिहिलंय. जर तुम्ही सही केली तर तुमच्याकडे एकही रुपया राहणार नाही, तुमच्याकडे कुठलेही अधिकार राहणार नाही. हो वकील साहेब, मला सगळं काही माहिती आहे आणि पूर्ण शुद्धीत आणि पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतलाय. जेव्हा शिट्टी वाजते तेव्हा देविकालाही शंका येते आणि नीललाही शंका येते. नीलचं लक्षच नसतं ती काय बोलतीये काय नाही, त्याचं बाहेर लक्ष असतं, त्याला कुठेतरी काहीतरी शंका आलेली असते. देविका, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी जरा फोन करून आलो, तोपर्यंत तू इथं बघ. माही सही करायला लागलेली असते आणि माहीने सही सुद्धा केलेली असते, पण वकिलांना मात्र वाईट वाटतं, कारण देविका कशी त्यांनी ओळखलेलं असतं, ही सही करतीये. ते म्हणतात, परत एकदा विचार करा. ती म्हणते, नाही, विचार करायची गरज नाहीये, माझा निर्णय झालाय. आणि माहीने सही केलेली असते. तोपर्यंत साई, पंकज काका आणि रमा हे घराच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असतात. नीलला शंका आलेली असती, बरोबर गेटच्या समोर येऊन उभा राहतो आणि काय, कुठे घेऊन चाललाय रमाला. साई म्हणतो, कुठे नाही, तुमच्याकडेच आणत होतो. तोपर्यंत नील बोलत बोलत साईच्या जवळ येतो. साई आणि पंकज काका घट्ट पकडून ठेवतात नीलला आणि रमाला म्हणतात की इथून पळून जा. रमा मात्र पळून गेलेली असते, ती आता गेटच्या बाहेरही गेलेली असते. तिकडे अक्षय गाडीमध्ये बसायला आलेला असतो, त्याला सोडवायला आनंदही आलेला असतो आणि सीमाही आलेली असते. अगं आई, काय चाललंय हे सरप्राईज वगैरे, खरंच तुमचं काय चाललंय ना, माझ्या डोक्यावरून चाललंय, काहीही कळत नाही. तुम्ही लोकांनी नेमकी हा प्लॅन काय केलाय आणि हे काय नवीनच काढलंय का सरप्राईज वगैरे. आई, काहीतरी मला सांगशील का तू प्लीज. सीमा म्हणते, का रे त्रास देतोय, सांगितलंय ना तुला, त्या जागेवर जो पत्ता दिलाय त्या जागेवर जाऊन पोच. का मला त्रास देतोय, काहीतरी असल्याशिवाय सांगतोय का. म्हणतो, काय सुंदर दिसतोय अक्षय, तू काय सुंदर. हे पास रे, तेच लावले, मी काय पोरगी काय, सुंदर दिसतोय. आनंदने आणि सीमाने बळच त्याला गाडीत बसून पुढे घालून दिलेलं असतं. अरे जा आणि एकही प्रश्न विचारायचा नाही, कारण त्याने जर काही प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं हा प्रश्न यांना पडलेला असतो. म्हणून ते पटकन त्याला बळजबरीने गाडीत बसवतात आणि घालवून देतात. आनंद म्हणतो, आई तुला बरं वाटतंय का, आपण अक्षयपासून इतकं मोठं सत्य लपवतोय आणि हे योग्य आहे का सत्य लपवणं. सीमा म्हणते, हे बघ, आत्ता आपण मागं फिरू शकत नाही, कारण आता आपण इतकं पुढं आलोय की आत्ता जर अक्षयला माहीचं सत्य कळालं तर अवघड होऊन बसणार आहे. आणि काय रे, सत्य सांगण्याची गरजच काय, माही इतकं प्रेम करते, अक्षरशः जीव ओवाळून टाकते अक्षयवर, इतकं प्रेम करायला लागली माही. आता सत्य सांगण्याची गरजच नाहीये. जसा रमा संसार करायची तसा माही संसार करेल, मग अक्षयला सत्य का सांगायचं. आनंद म्हणतो, आई तुला कळतंय का तू काय बोलतीये, तू फक्त तुझ्या अक्षयचा विचार करतेय, प्रेमाच्या अँगलने ह्या प्रकाराकडे बघतीये. ती माही आहे ना, माही, तिची सावत्र आई ती देविका आणि तिचा तो एक्स बॉयफ्रेंड नील इतके डेंजर आहे, अगदी गुंड प्रवृत्तीचे.
त्यांना जर कळालं की ते आपल्या घरी राहते, तिला सपोर्ट आपण करतो, तर ते आपल्या घरी येऊन बसतील आणि आपले काय हालत करतील ना, कल्पनासुद्धा करता येणार नाहीये. त्यामुळे तू थोडासा विचार कर, माहीला घरात ठेवायचं की नाही, अक्षयला सत्य सांगायचं की नाही, रमाचं काय झालंय, माहीला आपण कसं आणलं आणि माही खोटं बोलून तुझ्या आयुष्यात आली, हे बघ. तू चांगला विचार कर, अगदी प्रेमाने विचार करू नको. चहूबाजूने विचार केला की तुला सत्य काय ते कळणार. त्यामुळे आई तू प्लीज एका बाजूने विचार करू नको आणि माहीचं सत्य अक्षयला सांगायचं की नाही हे डोक्यात ठरव. मला सांग, मग तुला मी मदत करेल. रमा पळत पळत आलेली असते रस्त्याला. एक रिक्षा पकडते आणि रिक्षावाल्याला म्हणते, आता प्लीज लवकर चला, मला खूप घाई आहे. रिक्षात बसते आणि रमाला इतका आनंद होतो, अक्षय फायनली तुम्हाला भेटायला येते मी, इतकी वाट बघितली आहे मी आणि खरंच आज तुम्हाला भेटणार आहे. मला इतका आनंद होतोय की बस. रस्त्यामध्ये एक म्हातारी असते, तिला रस्ता क्रॉस करता येत नसतो. रिक्षातून ही उतरते, तिला हाताला धरून रस्त्याच्या त्या बाजूला नेऊन सोडते आणि परत येऊन रिक्षात बसते आणि आता अक्षयला भेटायला निघालेली असते. रमाच्या आधी अक्षयलाच इतकी घाई झालेली असते रमाला भेटायची किंवा सरप्राईज नेमकी काय हे बघण्याची. तो आधीच आलेला असतो वेळेच्या आधी आणि इतका रोमॅन्टिक सीन असतो तिथे, मस्त काही सगळं काही छान असतं आणि सगळं ते एन्जॉय करत असतो. प्रत्येक वस्तूला हात लावत असतो आणि फील करत असतो आणि सगळीकडे फिरत असतो अक्षय. आता फक्त तो रमाच्या येण्याची वाट बघत असतो. इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं तिथे. रमा अक्षय नावही लिहिलेलं असतं, फुलांची सजावट असते, सगळं काही लाल लाल असतं, म्हणजे प्रेमाचं प्रतीक. इतकं सुंदर असतं की अक्षयला इतकं आवडतं, अगदी त्याचा मूड फ्रेश होऊन गेलेला असतो. त्याला जे प्रश्न असतात ते प्रश्न कदाचित त्याचे संपलेले असतात आणि फायनली त्या वातावरणाशी तो जुळवून गेलेला असतो पूर्ण आणि तो त्या वातावरणामध्ये मिक्स झाल्यामुळे तो फक्त रमाचा आणि रोमॅन्टिक या दोनच गोष्टींचा विचार करत असतो. इतकं सुंदर असतं खरंच ते. आणि अक्षय इकडे बघ तिकडे बघ, ह्या गोष्टीला हात लाव, सगळं काही अक्षयचं तेच चालू असतं. अक्षय म्हणतो, ही रमा आहे ना खरंच वेडी मुलगी आहे, किती काय सगळं केलंय तिने आणि काही गरज आहे का हे सगळं करण्याची. मी तिच्यावर प्रेम करतो, ती माझ्यावर प्रेम करते, हे आपल्याला माहितीच आहे, मग एवढं काय करत बसलीये. आणि खरंच वेडी आहे, काय सुंदर सजवलंय सगळं. अक्षयला इतकं आवडलेलं असतं आणि त्याच्या रमाचा आणि रमाचाच विचार करत असतो. इकडे मात्र आभ्या आणि आनंद म्हणतो एकमेकांना की आता माहिती आहे का तुला, माहीलाच आपली रमा समजायची आणि रमा म्हणून तिच्याशी वागायचं किंवा तिला स्वीकारायचं आणि अक्षयचं आणि तिचा संसार चांगला कसा होईल हे बघायचं. आणि शेवटपर्यंत अक्षयला सत्य कळता कामा नाही की ही माही आहे की रमा आहे. आता जे चाललंय ना ते चालू दे. अरे आई अशी म्हणती की आता अक्षय खूप पुढे निघून आलाय आणि आता त्याला सांगणं खूप अवघड आहे. या वळणाला जर आपण सांगितलं तर अक्षय हा धक्का सहन करू शकणार नाही. त्यामुळे जे चाललंय ते चालू दे. माहीही खूप प्रेम करते अक्षयवर, त्यामुळे काही शंका घेण्याचं कारणच नाहीये. आता जे चाललंय ना ते असंच चालू दे आणि प्लीज अक्षयला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू नका. सकाळी आईला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आईने मला एकच वाक्य सांगितलं, अक्षयसाठी आता रमाच योग्य आहे. कारण रमा योग्य आहे आपल्याला माहिती आहे, पण रमा परत येणार आहे की नाही हे आपल्या याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे आता सध्या माही अंतकरणापासून प्रेम करते अक्षयवर, त्यामुळे दोघांचं प्रेमच चालू दे. उगाच कुणाला काही सत्य सांगण्याच्या ना आता सगळ्यांचं नुकसान होऊन जाईल. त्यामुळे जे चाललंय ते चालू दे असं आईने मला सांगितलंय. आणि आभ्या मला असं वाटतंय की आई म्हणते ते योग्य आहे, त्यामुळे आता अक्षयला सध्या आपण माहीच्या प्रेमातच ठेवूया. फायनली त्या गार्डनजवळ ती येऊन पोचलेली असते. आता रिक्षातून उतरते, खूप काही विचाराच्या डोक्यामध्ये चाललेले असतात. आता रस्ता क्रॉस करून तिला अक्षयच्या जवळ जायचं असतं. रमा रस्ता क्रॉस करत असते, इतक्या गाड्या ये जा करत असतात की तिला रस्ता क्रॉस करताच येत नाही, इतकी गर्दी असते रस्त्यावर. आणि ती अक्षयकडे बघून किंवा अक्षयचं सगळं ते बघून इतकी प्रेमामध्ये डुंबलेली असते की तिला भानच नाही की आपण रस्त्यावर आहे, इतक्या गाड्या ये जा करताय. ती एकटक त्याच्याकडे बघत असते आणि हळूहळू रस्त्या क्रॉस करत असते. एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि अगदी तिच्या जवळ येऊन जोरात हॉर्न वाजवतो. सगळे काही लोक आलेले असतात आणि त्या ट्रकवाल्यालाच बोलतात. हिच्या लक्षात येतं की आपलीच चूक आहे. ही म्हणते सॉरी माझ्यामुळे झाले, त्याची काही चूक नाहीये. आणि ही पटकन रस्त्याच्या या बाजूला येते आणि ट्रकवाल्याला जाऊ देते. ही जेव्हा गेटमध्ये येते तेव्हा अक्षयला बघतच असते. हिला असं झालेलं असतं मी उडून जाऊ की काय अक्षयकडे, पण नेमकी त्या गेटला कुलूप लावलेलं असतं. रमा कशाचाही विचार करत नाही, पदर खोचते आणि डायरेक्ट गेटच्या वर चढते आणि वर चढून ती खाली उतरते. लॉक उघडायची किंवा इकडून जाण्याची तिकडून जाण्याची काहीही वाट बघत नाही. तिला इतकी घाई झालेली असते की मी अक्षयला आता कधी भेटणार किंवा त्याच्या कधी गळ्यात पडणार. त्यामुळे ती त्या बाजूने जाण्याचाही प्रयत्न करत नाही, आहे त्या गेटवरून डायरेक्ट वर चढते आणि मग खाली उतरते. आणि आता फायनली ती गेटच्या आत गेलेली असते. रमा इतकी सुंदर तयार झालेली असते. माहीने तिला इतकी सुंदर साडी दिलेली असती, लाल कलरची, म्हणजे प्रेमाचं प्रतीक. आणि त्या साडीमध्ये इतकी सुंदर दिसत असते रमा की बस. आता ती फायनली त्या जे डेकोरेशन आहे तिथपर्यंत आलेली असते. अक्षय पाठमोरा उभा असतो आणि ही आता अक्षयच्या जवळ जाण्यासाठी खूप आतुर झालेली असते. एकटक त्याला बघतच असते.
अक्षयचं लक्ष सुद्धा नसतं. रमा मात्र जोरात आवाज देते, अहो मी इथे, इकडे बघा की तुम्ही. आणि जेव्हा अक्षय फिरून त्याच्या रमाला बघतो तेव्हा अक्षयच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेले असतात आणि रमालाही अक्षयला बघून आनंद अश्रू आलेले असतात. रमा मात्र एक सेकंदाचाही विचार करत नाही किंवा थांबत नाही, इतकी जोरात पळत सुटलेली असते आणि अक्षयने असे हात तिच्यासाठी हे केलेले असतात, ये आणि माझ्या मिठीत ये. इतकी जोरात पळत असते, इतकी जोरात पळत येते आणि फायनली ती अक्षयच्या मिठीत येते. अक्षयही तिला प्रेमाने खूप जवळ घेतो आणि आनंद अश्रू दोघांच्याही डोळ्यातून येत असतात. शेवटी जे माहीने केलंय ते सक्सेस झालेलं असतं. अक्षयची रमा आणि रमाचा अक्षय एकमेकांना भेटलेले असतात. अक्षय रमा आधी रडून घेतात आणि मग अक्षय म्हणतो, रमा मला इतकं बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय की बस. रमा फक्त हसत असते. माहित नाही का मला असं होतंय, तुझ्या मिठीत आहे तरी डोळ्यातले आनंद अश्रू मात्र संपतच नाहीये. रमा मला असं का होतंय. रमा मनातल्या मनात म्हणते, कारण तुमच्या हृदयाने ओळखलंय की तुमची रमा आलीये म्हणून तुमचं हृदय रडतंय, तुम्ही रडत नाहीये. जी आता तुमच्या मिठीत आहे तीच अक्षयची खरी रमा आहे, म्हणून काय सगळं वेगळं फिलिंग होतंय आणि वेगळं काही जाणवतंय तुम्हाला. अक्षय रमाला थोडंसं बाजूला करतो आणि एकटक तिला बघत असतो, पण इतका रडत असतो. रमा स्वतःच्या हाताने त्याचे डोळे पुसते. अरे शांत बस रमा, तुला सांगू का मी, मला इतकं बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय की असं वाटतंय की खूप दिवसांनी माझ्या रमाला मी भेटलोय ग. रमा म्हणते, मी तुमचीच रमा आहे, परत आलीये मी. अक्षय डोळे पुसतो, स्वतःला सावरतो आणि म्हणतो, आता माझ्यापासून लांब जायचं नाही, एक सेकंद सुद्धा जायचं नाही. तुला कळतंय का मी किती विरह सहन केलाय. अक्षय रडत असतो आणि रमाला बोलत असतो, तू आता 3 दिवस घरात नव्हती, काय अवस्था झाली माझं मला माहिती. परत कुठेही जायचा विचार करायचा नाही आहे रमा. एक दिवस काय, एक सेकंद सुद्धा कुठे जायचं नाही. अख्खे 3 दिवस गेली होती, काय अवस्था झाली माझी मला माहिती आहे. हे बघ, ॲक्सिडेंट नंतर मी कसा जगलो, कसा सावरलो माझं मला माहिती आहे. आणि हे बघ, तू नाही तर मी जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे काही झालं तरी प्लीज मला परत सोडून जाऊ नको. आणि मी कसा जगतो, काय जगतो तुझ्याशिवाय हे माझं मला माहिती. माझं जगणंच मुश्किल होतं, पण तुझ्या प्रेमासाठी मी जगलोय. त्यामुळे मला परत सोडून जाण्याचा विचार करायचा नाही, कळतंय ना. आले ना मी परत सुखरूप, आता का रडताय तुम्ही आणि का सगळं मागच्या गोष्टी आठवताय. जरा शांत बसता का तुम्ही. अक्षय परत डोळे पुसतो, स्वतःला सावरतो, कारण तो सारखा रडतच असतो. आता परत कुठे जायचं नाही या अक्षयपासून लांब, तुला आता पहिलंच क्षणी शेवटचं सांगतोय. अरे बाबा हो, ही रमा अक्षयला सोडून कुठेही जाणार नाही, कारण रमा आणि अक्षय एकमेकांसाठीच आहे. मी कुठेही जाणार नाही आता. रमा अक्षयला थोडीशी अजून वर आणते आणि त्या लाल कार्पेटवर म्हणते, आजपर्यंत तुम्ही मला प्रपोज केलंय ना अक्षय, आज मी तुम्हाला प्रपोज करणार. ती गुडघ्यावर बसते, गुलाबाचं फूल घेते, अक्षयच्या समोर नेते आणि म्हणते, आयुष्यभर मला साथ देणार, आयुष्यभर या रमाच्या प्रेमात राहताल. आणि इतकी गोड ती सिच्युएशन असते. आणि अक्षय ही प्रेमाने ते फूल घेतो आणि त्या फुलाबरोबर तिचा हातही पकडतो, तिला वर उचलतो आणि स्वतःच्या खूप जवळ घेतो. हाच जन्म काय रमा, पुढचे जितके जन्म काही मिळतील ना तितके जन्म अक्षय आणि रमा दोघांसाठीच असणार. आपल्यामध्ये तिसऱ्या कोणालाही एंट्री नाही. तू आणि मी दोघंच, असंच आपलं आयुष्य असणार. कसं वाटतंय तुला. दोघं परत एकमेकांच्या मिठीत गेलेले असतात आणि स्वतःमध्ये हरवून गेलेले असतात. इकडे जान्हवी दारामध्ये बसलेली असते, तांदूळ नीट करत असते. आजी येते आणि म्हणते, जान्हवी काय बसली आहे का दारामध्ये हे तांदूळ नीट करत. आजी, याला तांदूळ नाही म्हणायचा, बिर्याणी राईस येते. अगं कळतं का तुला, अर्थ एकच आहे ना. आणि काय करणार आहे, हे बघा रमा नाही आहे ना, आता कुकिंग ट्राय करणार आहे मी. आणि रमाच्या जागेवर कुकिंग करण्याचा प्रयत्न करतेय, हे माप बरोबर आहे ना. अगं गाव जेवण घालायचंय का, इतका मोठा तांदूळ घेऊन किती मोठा होणार आहे ते कळतंय का तुला. मूवीजमध्ये कसं एवढं मोठं पातीलं असतं, मग ते असे पदार्थ फेकतात, मग ते सुंदर पदार्थ तयार होतं. तसं करणारे, ए शांत बस, ते मूवीजमध्ये असतं, आपली रिअल लाईफ आहे. एवढं जर केलं ना तर अख्खं गाव जेवेल. जरा कळतं का तुला काय करतीये. अगं खेडेगावची जी मूवीज असतात ना त्याच्यामध्ये असतं, आपल्याकडे असं काही करत नाही. उगाच काही वेगळं करायला जाऊ नको जान्हवी, आणि उगाच काही पचका करून ठेवशील सगळ्या जेवणाचा, तुला काहीही बनवता येत नाही. ठीक आहे ना आजी, मी करण्याचा प्रयत्न करतीये ना, तर मला करू द्या ना. आज तिथे काकाही येऊन उभा राहिलेला असतो. रमाकांत म्हणतो, काय चाललंय दोघींचं नाही रे, जान्हवीचं चाललंय, तिला ऑथेंटिक काहीतरी करायचंय. अरे समजाव रमाकांत तिला काहीतरी, मला तर काही कळत नाहीये, बोललेलं तिला कळतही नाहीये. हिला मी समजू, आई काही काय मला संकटात टाकते ग, जान्हवीला मी समजू. रमाकांत काका आईला घेऊन जातो, हिच्या नादाला नको लागू, डोकं तुझं वेडं होऊन जाईल. आणि तिला बळजबरीने आतमध्ये नेलेलं असतं. जान्हवी मात्र मोबाईलवर बघून काहीतरी रेसिपी करत असते. इतका मोठा तांदूळ घेतलेला असतो तिने बिर्याणी करण्यासाठी, आणि आजी म्हणते तसं खरंच गाव जेवण होईल, इतका मोठा तांदूळ तिने घेतलेला असतो. रमा अक्षय एकमेकाच्या मिठीमध्ये मग्न झालेले असतात. मगाशी जे ठरवलेलं असतं,
अभिनय आणि आनंदने की जाऊन आपण यांचं सरप्राईज अजून काही वाढूया. ते फुलांच्या पाकळ्या केलेल्या असतात आणि ते दोघांच्या अंगावर टाकतात. अक्षय म्हणतो, रमा हे सरप्राईज तू खूप आवडलंय मला, सॉलिड आहे, पण का गं ह्या अचानक फुलांच्या पाकळ्या कुठून येत आहे? रमा काहीही बोलत नाही, फक्त हसते. आणि अक्षय मात्र विचार करायला लागलेला असतो ह्या पाकळ्या नेमकी कुठून येत आहे. परत ते दोघांच्या मिठीत गेलेले असतात आणि खूप आनंद आणि आनंदच असतो. इतके काय आनंदी असतात की एकमेकांना सोडायला ते तयारच नसतात. हे वेडे मात्र दोघंही फुलांचा वर्षाव करत असतात त्यांच्यावर आणि ते आनंदाने त्या वर्षाव झेलत असतात. फायनली अक्षयची रमा मिळालेली असते आणि दोघं एकत्र आलेले असतात. इतका काही प्रयत्न करून अक्षयला त्याचं प्रेम शेवटी मिळालेलंच असतं. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये रमा घरी आलेली असते फायनली आणि मगाशी जान्हवीने जो तांदूळ मोजून ग्लास ठेवलेला असतो दारामध्ये, तो तांदूळाचा ग्लास हिच्या पायाने लोटला जातो आणि खरोखर हिचा गृहप्रवेश होतो. सीमा म्हणते, आता खरोखर तुझा गृहप्रवेश झालाय आणि नवीन संसाराला सुरुवात झालीय. फायनली जे हवंय ते झालंय. रमा आलेली तर असती, पण रमा म्हणते की मी आता खरं काही सांगू शकत नाही, कारण माहीने माझ्याकडून वचन तसं घेतलंय, त्यामुळे मी खरं काय झालंय हे अक्षयला सांगू शकत नाही. आणि तिने आईलाही फोन लावलेला असतो, हे बघ मी आता फायनली परत आली आहे, पण अक्षयला माझं सत्य मी सांगू शकत नाही की मी ती नव्हते, याच्या आधी माही होती, मी किडनॅप झाले होते, माझं काही सगळं काही सत्य आहे. नाही, मी अक्षयला काहीही सांगू शकत नाही, कारण माही मला म्हटली जे चाललंय ते असंच चालू दे, तू आता गेली आहे ना अक्षयकडे, मग त्याला सत्य सांगण्याची किंवा अजून काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी करण्याची गरज नाहीये, त्यामुळे जे चाललंय ते चालू दे, त्याला सत्य काही सांगू नको. ती सारखं त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि अक्षयच्याही ते लक्षात येतं हिला काहीतरी सांगायचंय, पण नेमकी सांगायचं काय. तो दिवसभरात इतक्या वेळा तिला प्रयत्न करतो, अगं रमा काय सांगायचंय सांग ना गं, अगं रमा प्रत्येक वेळेला ती गोष्ट टाळते आणि अक्षयपासून लांब लांब जाते. आणि शेवटी रात्र होते आणि तिला असा पक्का धरतो तो आणि म्हणतो, आता रात्र झालीये, दिवसभर तुझ्या मागं फिरतोय मी रमा, तुला काय सांगायचंय, तुला काय सांगायचंय, तू मला दिवसभर टाळलंय, पण आता मला टाळू शकत नाही. आता फायनली तू मला सांग नेमकी तुला काय सांगायचंय. ती जरा शांत बसलेली असते, कारण अक्षयने तिला आता पकडलेलं असतं आणि दिवसभर टाळलेल्या गोष्टी शेवटी फायनली रात्र झाल्यामुळे तिला आता ते सांगायला लागणारच असतं. ती आता विचार करते, नेमकी याला मी काय सांगू. याला जर कळालं की इतक्या दिवस तुझ्याबरोबर जी राहत होती ती माही होती, रमा नव्हती, आणि सगळं काही प्रेम संसार तुमचा माही म्हणून चालला होता, मला मात्र नीलने आणि देविकाने तिकडं किडनॅप करून ठेवलेलं होतं आणि माझे खूप हाल केले आणि शेवटी मला माहीने येऊन सोडवलं आणि तुझ्याकडे मला माहीनेच पाठवलंय. आता फायनली रमाच्या आयुष्यात अक्षय आलाय आणि दोघं एकमेकांना भेटली. हे जर सत्य मी अक्षयला सांगितलं तर वेगळंच काही होऊन बसणार. त्यामुळे आता रमा विचार करते मी अक्षयला उत्तर काय देऊ. अक्षय सुद्धा हट्टी असतो हे रमाला माहिती आहे आणि तो म्हणतो, नेमकी तू कुठे, काय झालं आणि किती वेळचा मला काय सांगण्याचा प्रयत्न करतेय हे सांग. ती काहीही बोलत नाही. अक्षय तिला विचारत असतो आणि ही मात्र गप्प उभी असते. अक्षयच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही, शांत उभी असते. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की